Hello everyone. Am I audible? Yes, sir. Yeah. Okay. So let's start. Now, I hope you have been there at yesterday's session, right? जर नसाल तुम्ही फर्स्ट सेशन असेल तर मी कालचं सेशन एकदम क्विकली 5 मिनिटात रिवाइज करतो and then we will move to the today's topic, that is cloud computing, right? So yesterday we discussed about Salesforce and how we can create create a custom application in the Salesforce. What can be created in the Salesforce and how are the opportunities? What should be the roadmap for the Salesforce? Everything we discussed in the yesterday's class. Okay, so about Salesforce, right? We discuss what is actually a Salesforce, how it is used to develop the application, what is Salesforce CRM, what is the difference between Salesforce CRM and platform application, right? हे सगळं आपण बघितलं होतं, right? Platform application development environment means what? ज्यावरून आपण एक नवीन अप्लिकेशन बनवू शकतो असं काहीतरी एन्व्हायरमेंट सेल्सफोर्स प्रोव्हाइड करत आहे. प्लस त्यासोबतच सेल्सफोर्स इज ऑफरिंग अस अ सीआरएम एप्लिकेशन ऑल्सो, राईट? सेल्सफोर्स एक आउट ऑफ द बॉक्स सीआरएम एप्लिकेशन आपल्याला प्रोव्हाइड करत आहे that we can use to develop or configure the custom CRM, as well as we can develop new applications from the Salesforce platform development environment. Okay, fine. Now Salesforce मध्ये काय काय बनवू शकते हे आपल्यामध्ये क्वेश्चन होता की म्हणजे Salesforce is a drag and drop and it is mostly has a less number of it has less number of code, right? Or we can say we write very little code inside Salesforce. 60% of things are drag and drop. So what can we develop, right? For that, I have shown you the companies which are using the Salesforce and their case study on the Salesforce website only, right? After that, right, why we should learn Salesforce. I compared the Salesforce with different technologies like SAP, Microsoft Dynamics, Adobe, etc., etc., and showed you how what are the opportunities. Right. I also showed you one article that Salesforce has been released. Salesforce had released in past 2021. Right. That article shows that Salesforce has 9.3 million new jobs in particular 2026 year, right? So that was the why we should choose the Salesforce, right? Next is how Salesforce ecosystem works, right? फॉर दिस आपण म्हणू शकतो की आपल्याला कुठे कुठे जॉब लागेल सेल्सफोर्स मध्ये, यामध्ये कन्फ्युजन होतं. म्हणून मी तुम्हाला सेल्सफोर्स इकोसिस्टम कशा प्रकारे वर्क करणार आहे आणि कशा प्रकारच्या कंपनीज आहे मार्केटमध्ये, राईट, सेल्सफोर्सच्या ऑपॉर्च्युनिटीज ऑफर करत आहेत ते मी काल एक्सप्लेन केलं होतं, राईट. त्यानंतर व्हॉट आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज, राईट. आपण सेल्सफोर्स शिकल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे जॉब रोल्स साठी एलिजिबल राहतो. सो दीज आर द एंट्री लेवल जॉब पोझिशन इन विच सेल्सफोर्स स्किल्स आर मॅटर, राईट. जसं सेल्सफोर्स डेव्हलपमेंट मध्ये सेल्सफोर्स डेव्हलपमेंट ही स्किल सेल्सफोर्स डेव्हलपर साठी मॅटर करणार आहे. त्यानंतर सेल्सफोर्स ऍडमिन, याला पण सेम स्किल नियरली लागत आहे, राईट. बिझनेस अनालिस्ट, LWC डेव्हलपर, सेल्सफोर्स डेव्हऑप्स इंजिनियर, सेल्सफोर्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, या वेगवेगळ्या टाईपच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे मार्केटमध्ये सध्या ज्या फ्लोट होत आहे एंट्री लेवल पोझिशन साठी सेल्सफोर्स मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट इज व्हॉट आर द मेजर रिक्वायरमेंट्स. कशाच्या राहतात? मेजर रिक्वायरमेंट्स आर ऑफ सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटर अँड सेल्सफोर्स डेव्हलपर. सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटरचा जॉब नॉन प्रोग्रामिंग राहत असतो, ज्यामध्ये कोडिंग नसते, राईट. आणि सेल्सफोर्स डेव्हलपर मध्ये मिड लेवल प्रोग्रामिंग असते. मिड लेवल प्रोग्रामिंग म्हणजे जावा, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट आणि फ्रेमवर्क LWC हे आपल्याला यायला पाहिजे. ओके, अपेक्स पण आपल्याला यायला पाहिजे, राईट. बट सेल्सफोर्स ऍडमिन मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप आणि पॉइंट अँड क्लिक करून आपण ऍप्लिकेशन बनवू शकतो. त्या जॉब रोल मध्ये पण कमी कोडिंग असते. बट कमी कोडिंग असली तरी आपण म्हणू शकतो की सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटरच्या जॉब रोल ला पाहून आपण फोर्स नाही करायला पाहिजे, कारण की सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटरचे जॉब ओपनिंग खूप कमी आहे. इट्स लाईक 10 in 1, राईट. 10 पैकी एक सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटर राहणार आहे, म्हणून इट इज व्हेरी 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 लेस. ठीक आहे, म्हणून त्याकडे आपण न पाहता सेल्सफोर्स डेव्हलपमेंट कडे पाहायला पाहिजे. ओके, fine. Next, I discuss about the batch timings and all, how we are moving ahead with the batch.
आफ्टर दॅट व्हॉट इज द सिलेबस, सिलेबस कशा प्रकारे राहणार आहे, राईट. सिलेबस मध्ये काय काय राहील, सिलेबस मध्ये फर्स्ट पार्ट राहणार आहे कन्सल्टिंग, राईट. त्यामध्ये आपण सेल्सफोर्सच्या क्लाउड्स डिस्कस करणार आहे, सीआरएम कसं फंक्शन करते हे डिस्कस करणार आहे. ऍक्च्युअल मध्ये मी सीआरएम तुम्हाला दाखवेल, राईट. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन चा पार्ट राहणार आहे. त्यानंतर डेव्हलपमेंटचा पार्ट राहणार आहे. इन द डेव्हलपमेंट देर आर टू टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट. First is the logic development and another is UI development. Inside UI development, we are covering VF, right, Visual Force and LWC, right, two frameworks. In the logic development, we are having Apex, Java, class, trigger, object-oriented programming concepts like inheritance, encapsulation, polymorphism, abstraction, right? Then constructors, etc., etc. Right? Then we have asynchronous Apex. Then we have asynchronous Apex like batch Apex, schedule Apex, queuable Apex, future Apex. After that, we have triggers, right? ट्रिगर झाल्यावर कस्टम सेटिंग्स नावाचा एक टॉपिक राहतो. त्यानंतर Apex टेस्ट क्लासेस हा टॉपिक राहतो, राईट. After that, we are having an example on integrations also. Integrate कसं करायचं external API सोबत. Okay. Now LWC मध्ये आपण काय शिकणार आहे? LWC मध्ये HTML, CSS, JavaScript and LWC framework. Okay. So this is the syllabus. And then after that, I explain this slide. या slide मध्ये आपण काय काय ऑफर करत आहे. So this is what we have seen yesterday. Now today we will move to the next topic, that is cloud computing, right? Cloud computing. Just hold. Let me share my screen. Perfect. Okay, just hold. Okay, fine. Cloud computing. I hope everything is visible. Offline la nahi hai. Just hold. Okay, fine. So let's explore the new topic called cloud computing. आपण ऐकलेलं आहे, काल आपण ऐकलं होतं की Salesforce is a cloud-based CRM platform and Salesforce is a cloud-based development environment, right, where we can develop the application also, right. म्हणजे खूपदा आपण क्लाउड ऐकलेलं आहे. So what is cloud? Cloud काय according to you? कोणी सांगू शकते? What is the definition of cloud? Or we can say what is cloud computing? कोणी सांगू शकते? ऐकलेला आहे क्लाउड. मोबाईल मध्ये आपला तो क्लाउड झाला, राईट. लॅपटॉप मध्ये आजकाल येते स्पेस, क्लाउड स्पेस, राईट. तर क्लाउड काय ऍक्च्युली? क्लाउड इज अ सर्व्हर वेअर वी कॅन स्टोर अ डेटा, राईट. बट इट इज नॉट जस्ट अ सर्व्हर यूज टू स्टोर अ डेटा. डेटा स्टोर करायसाठी जे सर्व्हर यूज करते तेच नाही आहे फक्त. क्लाउड कॅन बी एनिथिंग. म्हणजे आपण जर एक कम्प्युटर सर्व्हर बनवून इंटरनेटवर ठेवलं, दॅट कॅन ऍक्ट ऍज अ क्लाउड. त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स राहतात. जसं आता मला एखादा अप्लिकेशन होस्ट करायचा आहे, तर मी AWS यूज करेल, राईट. AWS यूज करेल, त्यावर मी पायथन वगैरे इन्स्टॉल करेल आणि अप्लिकेशन रन करेल. तर दॅट इज द युटिलिटी क्लाउड. त्यानंतर मला एक मूवी एडिट करायची आहे, राईट. क्लाउड बेस मला हे पाहिजे आहे, अडोबेचं सॉफ्टवेअर क्लाउड बेस पाहिजे. तर मग काय केलंय अडोबेनं? त्यांनी जस्ट क्लाउडवर ते अप्लिकेशन रन केलेलं आहे आणि त्याचा ऍक्सेस आपल्याला एका ब्राउझरवर देता येते, राईट. दॅट इज ऑल्सो यूज केस ऑफ क्लाउड. जसं आता हे कॅनवा पीपीटी बनवायसाठी आपण यूज करतो, राईट. आता हे आपल्या लॅपटॉपवर आहे का? नाहीये, राईट. हे इंटरनेटवर आहे. इंटरनेटवर आहे म्हणजे कुठे ना कुठे होस्टेड आहे. त्याला आपण क्लाउड म्हणत आहे. जिथे गोष्टी ठेवलेल्या राहतात एका कम्प्युटरवर, ते झालं आपलं क्लाउड. आता नाव नेक्स्ट टर्म इज क्लाउड कम्प्युटिंग. व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? क्लाउड कम्प्युटिंग शिकायच्या आधी पहिले कम्प्युटिंग काय असते हे कॉन्सन्ट्रेट करा. कम्प्युटिंग म्हणजे काय? कम्प्युटिंग म्हणजे जसं आता कॅल्क्युलेटर आपण यूज करतो, कॅल्क्युलेटरवर काय करतो? कॅल्क्युलेशन करतो. तसंच कम्प्युटरवर काय करतो? कम्प्युटिंग करतो. म्हणजे व्हॉट एव्हर ऑपरेशन वी परफॉर्म ऑन द कम्प्युटर, दॅट इज कम्प्युटिंग. आपण काय करत असतो मोस्टली कम्प्युटरवर, राईट. आपण सपोज मला माझं नाव लिहायचं आहे, तर मी नाव कीबोर्ड वरून नाव टाकतो आणि ते स्क्रीनवर दिसते, राईट. त्याच्यासाठी काय करत आहे? आपण कम्प्युट करत आहे काही ना काही आणि त्याचं आउटपुट आपल्याला भेटत आहे. त्याला कम्प्युटिंग म्हणतात, राईट. ओके. So cloud computing can be, right. Let me share my paid screen. Right, एक second. Cloud computing काय है? Cloud computing is nothing but the delivery of computing resources over an internet on our request is called as cloud computing. खूप hard वाटते definition, right? Cloud computing is
delivery of computing resources on our request on internet is called as cloud computing. Right. Let's have one similar example. Imagine करा, I wanted to see the YouTube video. Right. कालचा YouTube video मला पाहायचा. मी काय करेन, मी पहिले माझ्या मोबाईल मध्ये दिस इज माय मोबाईल, राईट, हा माझा मोबाईल आहे. मोबाईल मध्ये युट्यूब ऍप ओपन करेन. युट्यूबचा असा काहीतरी मला इथे सर्च बार येईल, राईट. युट्यूबचा सर्च बार आहे हा. युट्यूब ऍप ओपन झाल्यावर मी इथे टॉपिकचं नाव टाकलं, सर्च केलं. सर्च केल्याबरोबर काय झालं, माझा मोबाईल इंटरनेट सोबत कनेक्टेड नसेल तर युट्यूबचे व्हिडिओ येणार आहे का इथे? नाही येते. म्हणजे माझा मोबाईल मस्ट बी कनेक्टेड टू इंटरनेट. आणि युट्यूब कुठे आहे? कुठेतरी इंटरनेटवर आहे, म्हणजे या क्लाउडवर आहे, राईट. क्लाउडवर होस्टेड आहेत सगळे व्हिडिओ, राईट. इज द क्लाउड, राईट. ओके, हा युट्यूबचा क्लाउड आहे. मी इथे टॉपिक टाकला. टॉपिक टाकल्याबरोबर जसा मी सर्च बटनवर क्लिक केलं, काय केलं, एक रिक्वेस्ट जाईल क्लाउडला, राईट. क्लाउडला रिक्वेस्ट गेली. रिक्वेस्ट केल्याबरोबर क्लाउडनी रिक्वेस्ट वाचली आणि त्याला काही ना काही रिस्पॉन्स केला आणि मला एक युट्यूब व्हिडिओची लिस्ट पाठवली, लाईक दिस. 1, परफेक्ट, राईट. 2, 3, 4, राईट, असं काहीतरी 5, 6, 7, 8, परफेक्ट, राईट. यातला मी हा फर्स्ट व्हिडिओ बघायचा ट्राय केला. यावर क्लिक केला म्हणजे काय केलंय, एक आणखी रिक्वेस्ट गेली आणि एक आणखी रिस्पॉन्स आला. रिस्पॉन्स आल्यानंतर काय झालं, माझी स्क्रीन चेंज झाली. स्क्रीन चेंज होऊन माझा व्हिडिओ प्ले व्हायला लागला, राईट. सो व्हॉट इज दिस? दिस इज अ रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आता हे जे रिक्वेस्ट रिस्पॉन्स होत आहे, राईट, याला म्हणत आपण क्लाउड कम्प्युटिंग, म्हणजे डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस ऑन अवर रिक्वेस्ट. जेव्हा मी इथे नाव टाकलं होतं शुभम SFDC व्हिडिओ, राईट, आणि एंटर, तेव्हा क्लाउडवर रिक्वेस्ट गेली. त्यांनी रिक्वेस्टला रिस्पॉन्स दिला, खूप सारे व्हिडिओ शोकेस केले, राईट. त्यातला एक व्हिडिओ मी पुन्हा रिक्वेस्ट केला प्ले करायसाठी, राईट. पुन्हा वापस आला, रिस्पॉन्स आला मला आणि तो व्हिडिओ प्ले व्हायला लागला. ठीक आहे. आता मला हा व्हिडिओ खूप चांगला वाटला. मग मी काय करेन, मी लाईक करेन. लाईक केला, एक लाईक करायची रिक्वेस्ट पाठवली, राईट. व्हिडिओ लाईक होऊन इथे काउंटर मध्ये एक आणखी लाईकचा, म्हणजे जर 10 लाईक्स असेल तर 11 लाईक झाला, राईट. सो दिस इज अ क्लाउड कम्प्युटिंग. याला काय म्हणत आपण? क्लाउड कम्प्युटिंग, राईट. अनदर एक्झाम्पल, राईट. हे आता एक आणखी एक्झाम्पल घेऊ, राईट. लेट्स कन्सिडर, राईट, एक व्हॉट्सअप आपण डे टू डे बेसिसवर यूज करतो, राईट. व्हॉट्सअप, राईट. आता व्हॉट्सअप मध्ये जेव्हा मी आता क्लासमध्ये असतो, माझं व्हॉट्सअप ऑफ असते, राईट. जसं मी क्लासमधून बाहेर गेलो, राईट, तसं मी व्हॉट्सअप ऑन करतो. ऑन केल्याबरोबर काय होते, माझ्या व्हॉट्सअप वरून या क्लाउडला रिक्वेस्ट जाते. व्हॉट आर द पेंडिंग मेसेजेस जे आलेले असेल ते सगळे लोड होतील, राईट. ओके. त्यापैकी एक मेसेज आहे, राईट, एका राम नावाच्या मुलाचा, राईट. त्याची चॅट मला वाचायची आहे. मी पुन्हा चॅट ओपन करायसाठी पूर्ण रिक्वेस्ट पाठवली, रिस्पॉन्स आला, राईट. ओके. सो व्हॉट इज दिस? हाऊ दिस इज हॅपनिंग? बाय युझिंग क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगची डेफिनेशन काय? डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस ऑन अवर रिक्वेस्ट ऑन इंटरनेट इज कॉल्ड एज क्लाउड कम्प्युटिंग. याला आपण क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड काय? वेअर द डेटा इज होस्टेड, राईट. डेटा जिथे होस्टेड आहे. आता क्लाउडचे वेगवेगळे प्रकार आहे, ते आपण हळूहळू आजच शिकणार आहे. बट जस्ट क्लाउड कम्प्युटिंग काय? क्लाउड कम्प्युटिंग इज अ डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस. नाव आता आपण म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ह्युमन इव्होल्युशन कसं झालेलं आहे? ह्युमन इव्होल्युशन झालेलं आहे समथिंग लाईक दिस, राईट. ह्युमन इव्होल्युशन, जस्ट होल्ड, परफेक्ट. ओके, दिस इज द ह्युमन इव्होल्युशन, राईट. असं म्हणजे कोणत्याही गोष्टीचं इव्होल्युशन होत असते तर स्टेजेस मध्ये होत असते. आता व्हील इव्होल्युशन ऐकलं असेल तुम्ही, व्हील, राईट, व्हील, राईट, असं काहीतरी, राईट. दिस इज द व्हील इव्होल्युशन. तसंच क्लाउड कम्प्युटिंगचं एक इव्होल्युशन आहे, राईट. ते आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग कसं काय सुरू झालं, हाऊ इट स्टार्टेड, राईट. जसं स्टार्ट कसं झालंय, राईट. तर सर्वात पहिले
काय होतं, जेव्हा क्लाउड नव्हता, जेव्हा इंटरनेट नव्हतं, राईट, तेव्हा एक आर्किटेक्ट आपण फॉलो करायचो, लॅन केबल्स. तुम्ही ऐकलं असेल, आता पण खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये असतात, त्याला क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट म्हणतात. क्लायंट सर्व्हर, यासाठी हे शिकायसाठी आपल्याला कॉलेजकडे जावं लागेल, राईट. आजकाल कॉलेजेसमध्ये, आजकाल तर माहित नाही, आमच्या वेळेस कसं होतं की एक प्रोसिजर होती, राईट. जसा एक कॉलेजचा इंटरनल सर्व्हर होतं कुठेतरी एका ऍडमिन मध्ये, राईट, आणि वेगवेगळे कम्प्युटर्स त्या सर्व्हरला कनेक्टेड राहत होते बाय युझिंग लॅन केबल, राईट. असं समथिंग लाईक दिस. एक सर्व्हर आहे कॉमन, त्यामध्ये सगळा डेटा आहे आणि लॅन केबल्सने ते कनेक्टेड आहे. लेट्स से की आपल्याला ऍडमिशन घ्यायची आहे, राईट. इट इज अ सर्व्हर, हे सर्व्हर आहे, राईट. सर्व्हर, राईट. दीज आर द क्लायंट्स, राईट. क्लायंट वन, राईट. क्लायंट टू, क्लायंट थ्री, राईट. 3 क्लायंट्स आहेत, ठीक आहे. 3 पेक्षा जास्तही राहू शकते, असं बिलकुल नाही जरुरी, राईट. दिस द लँड, राईट. आपल्याला ऍडमिशन घ्यायची आहे. सर्वात पहिले ऍडमिशन प्रोसिजरच्या वेळेस आपण काय करायचो, एक पेपर बेस फॉर्म भरायचो. दिस इज द पेपर बेस फॉर्म, राईट. हा पेपर बेस फॉर्म पहिल्या विंडोवर जाऊ, ते त्या डिजिटल करून द्यायचे, ते स्वतः भरून द्यायचे. आपला पेपर बेस फॉर्म स्कॅन वगैरे करून सर्व्हरवर जायचा, तो सर्व्हरवर स्टोअर झाला, राईट. म्हणजे इथे आपण काय केलं, कन्वर्ट केलाय पेपर बेस फॉर्मला, राईट, डिजिटल मध्ये, कुठेतरी एका रिसेप्शनवर. त्यानंतर मग आपली ऍडमिशन, आपला स्टुडंट आयडी वगैरे भेटला, आपल्याला काहीतरी रिसिप्ट द्यायचे ते. मग इथे आपण फीस भरायला गेलो, फीज. मग आपण आपली रिसिप्ट दाखवली त्यांना, राईट. ते फीज पैसे दिले कॅश मध्ये किंवा व्हॉट एव्हर डीडी वगैरे त्यांनी एंट्री केली. एंट्री केल्यावर कुठे गेलाय, सर्व्हरवर गेला पुन्हा, राईट. सर्व्हरवर गेल्यावर मग आयडी कार्ड प्रिंट करायला गेलो आपण, आयडी कार्ड, राईट. आयडी कार्ड प्रिंट करायला गेलो आपण, आपली रिसिप्ट दाखवली किंवा स्टुडंट आयडी व्हॉट एव्हर जे भेटलेला आहे, आपल्याला आयडी कार्ड देऊन दिला. डेटा इज स्टोर्ड ऍट वन पर्टिक्युलर प्लेस, राईट, अँड ऑर द क्लायंट्स आर युझिंग दॅट डेटा. म्हणजे काय होत आहे, हे क्लायंट्स ऍक्च्युली सर्व्हरवर कम्प्युटिंग करत आहे, राईट. दिस इज द फर्स्ट स्टेज, फर्स्ट जनरेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. हे काय, पहिली जनरेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग आहे. याला काय म्हणतात आपण, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट, ज्यामध्ये एक सर्व्हर असतात, मल्टिपल क्लायंट्स असतात आणि सगळे एका सर्व्हरला कनेक्टेड आहे, सगळे एका सर्व्हर सोबत, राईट, कनेक्टेड असून एक डेटाबेस फॉलो करत आहे. त्याला आपण म्हणत आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट, राईट. आता या क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट मध्ये काहीतरी डिफिकल्टीज होत्या. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता हे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट लॅन केबलनी कनेक्टेड आहे, हार्ड वायरनी कनेक्टेड आहे. तर मग आपण म्हणू शकतो की याचा एरिया हा रेस्ट्रिक्टेड आहे, म्हणजे एवढ्याच एरियामध्ये हा करू शकते. इकडे शुभम कुठेतरी 50 किलोमीटर दूर, राईट. कन्सिडर शुभम इज अ प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज अँड ही वॉन्टेड टू ऍक्सेस द सर्व्हर. तो करू शकेल का, नाही करू शकत, राईट. करू शकते जर त्यांनी विचार केला, यार आपण एक काम करू, या सर्व्हरला इंटरनेटवर टाकू आणि करून बघू. तर काय होईल, जसा मी या सर्व्हरला इंटरनेटवर टाकला, तसा या सर्व्हरचा डेटा पूर्ण इंटरनेटवर एक्सपोज झाला, कारण की इंटरनेट इज ओपन टू ऑल, कोणी पण ऍक्सेस करू शकते मग, राईट. म्हणजे इथे कोणीतरी, हा व्यक्ती आहे, राईट, हॅकर एच, राईट. हा व्यक्ती मी ऍक्सेस करता करता मला, याला जर सर्व्हरची इन्फॉर्मेशन असेल तर तो पण ऍक्सेस करू शकते, राईट. मग याला काय म्हणत आहे आपण, याला म्हणत आहे, राईट, याला वल्नरॅबिलिटीज आहे ना यामध्ये, सर्व्हरमध्ये इंटरनेटवर जर टाकत असू आपण तर, राईट. तर मग आपल्याला एकच ऑप्शन आहे, जर शुभमला 50 किलोमीटर दूरवरून जर सर्व्हर ऍक्सेस करायचं असेल तर तो काय करू शकते, फक्त वायर टाकू शकते, हार्ड वायर, राईट. आणि हार्ड वायरला काय म्हणतात, लीज लाईन, राईट. हार्ड वायर जर 50 किलोमीटर हार्ड वायर आपण टाकले एक पर्टिक्युलर नेटवर्कचे, तर त्याला लीज लाईन म्हणतात. लीज लाईन म्हणजे काय असते, आता दिस इज द कॉन्सेप्ट, राईट, जो इंडियन रेल्वे आता पण युज करत आहे. जसं तुम्ही इंडियन रेल्वेजवर तात्काळची तिकीट काढलेली असेल कधी, राईट. आपण मोबाईल ऍप वरून तात्काळची तिकीट काढायला 10 मिनिट लागतात, इंडियन रेल्वेजवर पूर्ण लाईन 5 मिनिटात खतम होऊन जाते. का बरं, कारण की ते डायरेक्टली कनेक्टेड असते टू द सर्व्हर त्यांचा, आणि त्यामध्ये इंटरनेट नाहीये, म्हणून ते ओटीपी कॅप्चा वगैरे काहीच नसते, डायरेक्ट ते इंटरनेटचा यूज करून लवकर ते काढू शकतात, राईट. लीज लाईन वर कनेक्टेड असतात, ठीक आहे. तर मग आता इथे प्रॉब्लेम होत आहे एक, राईट, की आपला नेटवर्क इंटरनेटशी कनेक्टेड केल्याबरोबर तो स्ट्रॉंग नाही होत आहे, म्हणून, राईट, याला इव्हॉल्व्ह करून, राईट, एक नवीन कॉन्सेप्ट, सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंग आला, दॅट इज व्हीपीएन, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क.
व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, राईट. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क याला काय म्हणतात? व्हीपीएन. व्हीपीएन ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. व्हीपीएन काय असते? इट इज, त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे. व्हर्च्युअल मीन्स, राईट, व्हर्च्युअल मीन्स, राईट, व्हर्च्युअल मीन्स जे फिजिकल नाहीये, राईट, त्याला व्हर्च्युअल म्हणतो आपण, राईट. प्रायव्हेट म्हणजे इट इज नॉट पब्लिक, राईट. व्हर्च्युअल मीन्स नॉट फिजिकल, नॉट फिजिकल, राईट. प्रायव्हेट मीन्स नॉट पब्लिक, राईट. नेटवर्क मीन्स इंटरनेट, राईट. नेटवर्क म्हणजे नेटवर्क कनेक्शन, राईट. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क चा कॉन्सेप्ट आला. हा कसा आलेला आहे, राईट. लेट्स हॅव अ एक्झाम्पल, राईट. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क काय असतात मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, सो इमॅजिन वी आर इन वन सिटी. एका सिटीमध्ये आपण, राईट, आणि त्या सिटीमध्ये मल्टिपल बिल्डिंग्स आहे मोठ्या मोठ्या, लाईक दिस. दिस फर्स्ट बिल्डिंग, सेकंड बिल्डिंग, थर्ड बिल्डिंग, फोर्थ बिल्डिंग, फिफ्थ बिल्डिंग, राईट. ओके, परफेक्ट. आणि या सगळ्या बिल्डिंगला मी नाव देऊन देतो, राईट. ए, बी, सी, डी, ई. ओके, ए बी सी डी ई, राईट. एवढ्या आपल्याकडे बिल्डिंग्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, राईट. आपल्या सिटीची एक खासियत आहे की या सगळ्याच्या सगळ्या बिल्डिंग, राईट, या सगळ्याच्या सगळ्या बिल्डिंग, राईट, एका कॉमन ड्रेनेज सिस्टीमला कनेक्टेड आहे, राईट, लाईक दिस, राईट. म्हणजे म्हणजे जर मला, राईट, ए मधला वॉटर, खराब वेस्ट वॉटर टाकायचं असेल तर त्या ड्रेनेज सिस्टम मध्येच टाकावं लागते. बी मधलं पण, राईट. म्हणजे कॉमन काय, ड्रेनेज सिस्टम कॉमन आहे सर्वांमध्ये. सर्वांचं वेस्ट वॉटर हे, राईट, एक्सपोज्ड वॉटर हे, राईट, ड्रेनेज सिस्टम मधून बाहेर निघू शकते. हे ड्रेनेज सिस्टम एवढी मोठी आहे की ए मधून बी मध्ये पूर्ण माणूस ट्रॅव्हल करू शकतो, एवढी मोठी आहे, राईट. बट इट इज द वेस्ट वॉटर, खराब वॉटर आहे. आता माझा क्वेश्चन हा आहे की ए मधून बी मध्ये जर मला एक पर्टिक्युलरली म्हणजे ड्रिंकिंग वॉटर जर पाठवायचं असेल तर या ड्रेनेज सिस्टम मधून मी पाठवू शकतो का? नाही, टेक्निकली नाही, बट लॉजिकली हो. कसं? कारण की जर सपोज ड्रेनेज सिस्टम इज व्हेरी बिग, मी तुम्हाला सांगितलं होतं ड्रेनेज सिस्टम खूप मोठी आहे, खूप मोठी, राईट. त्यात मी एक छोटासा पाईप, राईट, आणखी एक ऍड करतो, राईट, लाईक दिस. असा एक छोटासा पाईप ऍड केला मी ए आणि बी मध्ये, राईट. आणि तो त्या पाईपच्या हेल्पने, राईट, आपण ए आणि बी मध्ये ड्रिंकिंग वॉटर ट्रान्सफर करू शकतो, राईट. सो दिस इज द बीपीएल, राईट. आता सगळ्याच्या सगळ्या सिटी मधल्या बिल्डिंग्स या कनेक्टेड आहे एका इंटरनेट थ्रू. आणि त्या इंटरनेट मधून आपण एक छोटं नेटवर्क बनवलेलं आहे जे फक्त ऍक्सेसिबल आहे ए आणि बी मध्ये. त्याला म्हणत आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. म्हणजे ऑल ओव्हर इंटरनेटवर एक छोटं नेटवर्क बनवलेलं आहे आपण, जे फक्त आणि फक्त लिमिटेड लोकांना ऍक्सेस करू देत आहे. त्याला आपण व्हीपीएन म्हणत आहे. दिस इज द कॉन्सेप्ट कॉल्ड व्हीपीएन. यामध्ये वायर एलिमिनेट झाला, इंटरनेट आला आणि सिक्युरिटी पण वाढली, राईट. बट व्हीपीएन ऑल्सो हॅज सम वल्नरॅबिलिटीज. खूप साऱ्या वल्नरॅबिलिटीज होत्या व्हीपीएन मध्ये पण. का बरं? कारण की त्यामध्ये नवीन कोणता व्यक्ती असेल, म्हणजे सपोज मला सी मध्ये ट्रान्सफर करायचं असेल वॉटर, तर मला एक पूर्णच्या पूर्ण, राईट, नेटवर्क बी आणि सी च्या मदत एस्टॅब्लिश करावं लागते पुन्हा, राईट. ही याची वल्नरॅबिलिटी आहे, राईट. बट हे निघून गेलं पाहिजे किंवा हे सॉल्व्ह करायसाठी वी आर ऍट थर्ड जनरेशन. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क इज द सेकंड जनरेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. आपण थर्ड जनरेशनचा इव्होल्युशन केलं, दॅट इज क्लाउड कम्प्युटिंग, ज्यामध्ये, राईट, क्लाउड कम्प्युटिंग. त्यानंतर नेक्स्ट व्हीपीएनच्या वल्नरॅबिलिटीज आपण क्लिअर करायसाठी क्लाउड कम्प्युटिंग, राईट, हा कॉन्सेप्ट लॉन्च केला. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? म्हणजे मला जर काही ऍक्सेस करायचं असेल, फॉर एक्झाम्पल इफ आय नीड टू ऍक्सेस समथिंग, राईट, आय नीड टू ऍक्सेस समथिंग, राईट, आय विल पुट ऑन सर्व्हर. मी सर्व्हरवर टाकेल, राईट, आणि देन रिक्वेस्ट द ऍक्सेस. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये आणि व्हीपीएन मध्ये फरक काय होता की तिथे कम्प्युटर्स एकामेकासोबत कम्युनिकेट करत होते. म्हणजे मी सांगितलं होतं ना, बिल्डिंग ए बिल्डिंग बी सोबत कम्युनिकेट करत होतं, राईट, त्यांना जे काही पाहिजे आहे त्यासाठी. आता आपण काय केलं, दोघांच्या मध्ये, राईट, दोघं एकामेकासोबत नाही बोलत आहे, दोघांच्या मधात एक क्लाउड ठेवून दिला.
तुम्ही जे काही कम्युनिकेशन करायचं ते क्लाउडच्या मीडियम मधून करा, राईट. दॅट इज द क्लाउड कम्प्युटिंग. त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणत आहे. म्हणजे हर एक सिस्टम हे रिक्वेस्ट करत आहे काहीतरी इन्फॉर्मेशन आणि रिटर्न मध्ये त्याला इन्फॉर्मेशन भेटत आहे. दॅट इज क्लाउड कम्प्युटिंग. त्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणत आहे. ओके, राईट. ओके, परफेक्ट. सो दीज आर द 3 जनरेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउड कम्प्युटिंगचे वेगवेगळे टाइप्स आहेत, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. ते वन बाय वन आपण एक्सप्लोर करू. क्लाउड computing flavors or types, right? तुम्ही काही फ्लेवर्स ऐकलेले असेल यातले, राईट. एक असते सास, सेकंड पास आणि थर्ड IaaS. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिसेस, प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिसेस, अँड सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस. हे 3 फ्लेवर्स आहे क्लाउड कम्प्युटिंगचे. आता लक्ष द्या, राईट. सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस म्हणजे काय? त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे. व्हेनेवर वी आर ऍक्सेसिंग अ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस ऑन द इंटरनेट, त्याला आपण म्हणत आहे सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर लाईक तुम्ही स्प्लिट वाईज वगैरे माहित आहे तुम्हाला? स्प्लिट वाईज नाही माहित आहे? एखादं सॉफ्टवेअर जसं जीमेल माहित आहे? जीमेल, राईट. जीमेल आपण काय करत आहे? जीमेल आपण फोन मध्ये इन्स्टॉल करत आहे, पण लॅपटॉपवर इन्स्टॉल करतो का? नाही. जीमेल जर इंटरनेट नसेल तर चालू नाही शकत, राईट. तर एखादं सॉफ्टवेअर जर एखादा ऍज अ सर्व्हिस यूज करत आहे आपण, राईट, फक्त आणि फक्त आपल्या बेनिफिटसाठी, त्याला सॉफ्टवेअर ऍज सर्व्हिसेस म्हणतात, राईट. असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर राहतात, राईट, जे आपण ऍज अ सर्व्हिस यूज करतो इंटरनेटवर, राईट. ते फिजिकल नसतात, ते क्लाउडवर होस्टेड असतात आणि त्याच्या सर्व्हिसेस आपण क्लाउड कम्प्युटिंगच्या हेल्पने घेत असतो. त्याला सॉफ्टवेअर ऍज सर्व्हिसेस म्हणतो, राईट. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त त्याचा लिमिटेड स्कोप आहे, लिमिटेड स्कोप. आता जीमेल काय करू शकते? मेल्स पाठवू शकते, ऑब्विसली, राईट. त्यानंतर नेक्स्ट इज एखादा CRM सॉफ्टवेअर किंवा एखादं सॉफ्टवेअर जे कॅल्क्युलेटर, राईट, ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स वगैरे येतात, ते काय करू शकतात? कॅल्क्युलेशन करू शकतात. त्याचा स्कोप संपला तिथेच, ठीक आहे. त्याला आपण सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिसेस म्हणतो, राईट. नेक्स्ट राहते प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस. प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणजे काय? की असा कोणता तरी प्लॅटफॉर्म, राईट, जो आपल्याला काहीतरी नवीन बनवायचा मौका देते, राईट. एखाद्या पर्टिक्युलर क्लाउडवर होस्टेड आहे तो, त्याला प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणते, राईट. तुम्हाला कॅनवा माहित आहे सर्वांना? कॅनवा, राईट. कॅनवावर आपण काय करतो? मला जर रिझ्यूम बनवायचा मी रिझ्यूम बनवू शकतो, राईट. मला फोटो एडिट करायचा फोटो एडिट करू शकतो. मला व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवू शकतो. ते काय देत आहे? मला एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करून देत आहे, राईट. त्या एन्व्हायरमेंटवर, राईट, मला जे करायचं आहे ते करून मी काहीतरी नवीन डेव्हलप करू शकतो. त्याला म्हणत आपण प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस. एखादा प्लॅटफॉर्म, राईट, जो आपल्याला काहीतरी नवीन बनवायचा मौका देत आहे, त्याला आपण प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणतो. आणखी एक एक्झाम्पल आहे यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल गोडॅडी वगैरे ऐकलेलं आहे, ज्यावर आपण वेबसाईट वगैरे बनवतो, राईट. ते इंटरनेटवर आहे, इंटरनेटवरूनच ऍक्सेस करतो आपण, काही डाउनलोड वगैरे तर नाही करत त्यासाठी, राईट. तर दॅट इज ऑल्सो अ प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस. म्हणजे एखादा प्लॅटफॉर्म, राईट, आपण यूज करत आहे टू डेव्हलप समथिंग न्यू, राईट, त्याला प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणतात. युट्यूब स्टुडिओ ऐकला? युट्यूबवर जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल आपल्याला, तर त्यांनी एक सेपरेट अप्लिकेशन दिलं आहे युट्यूब स्टुडिओ नावाचं. आता युट्यूब स्टुडिओवर आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकू शकतो, एडिट करू शकतो, नाव चेंज करू शकतो, व्हॉट एव्हर, राईट. तर युट्यूब स्टुडिओ इज ऑल्सो अ प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस. ते पण एक प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस आहे. म्हणजे जे काही आपल्याला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेले आहे इंटरनेटवर, असे काहीतरी क्लाउड सोल्युशन्स आहे ज्यांनी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे टू क्रिएट समथिंग न्यू. त्याला आपण प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणतो. थर्ड इज इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिसेस. आता एखादं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की एखादं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे क्लाउड सर्व्हिसेसनं एक्सचेंज होत असेल, राईट. जसं आता तुम्हाला माहित आहे काही दिवस आधीपर्यंत, म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत, आपण मूवीज ट्रान्सफर करत होतो लॅपटॉप मधून, एका लॅपटॉप मधून दुसऱ्या लॅपटॉप मध्ये, तर तेव्हा पेनड्राईव्ह यूज करत होतो. आजकाल आपण पेनड्राईव्ह यूज करतो का? नाही करत. आपण काय करतो? गुगल ड्राईव्ह यूज करतो, राईट. तर काय झालं? पेनड्राईव्ह म्हणजे पेनड्राईव्ह हा पर्टिक्युलर सर्व्हिस
एक्सचेंज झाली आहे टू द क्लाउड प्लॅटफॉर्म. क्लाउड प्लॅटफॉर्मने चेंज झालेली आहे ते. अशा सर्व्हिसेसला म्हणत आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस. म्हणजे जिथे हार्डवेअर रिप्लेस होत आहे एखाद्या क्लाउड सोल्युशननी, त्याला आपण म्हणत आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस. कारण की पेनड्राईव्ह इज अ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण रिप्लेस केलेलं आहे टू द क्लाउड सोल्युशन, राईट. त्याला आपण म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिसेस. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिसेस याला हार्डवेअर ॲज अ सर्व्हिसेस पण म्हणतो आपण, राईट. ओके. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसेस म्हणजे ज्यामध्ये आपल्याला, राईट, वी हॅव अ प्लॅटफॉर्म on which we can develop anything, develop new things on internet. Perfect, right. Software as services म्हणजे software access on internet, right. These are the three particular फ्लेवर्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. हे 3 फ्लेवर्स आहे क्लाउड कम्प्युटिंगचे. आता इंटरेस्टिंगली आपण क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड बद्दल बोललो, बट वी आर लर्निंग द सेल्सफोर्स, राईट. तर हे याचा रिलेव्हन्स काय? जसं मी तुम्हाला सांगितलं, सेल्सफोर्स काय आहे? सेल्सफोर्स इज अ CRM. सेल्सफोर्स एक CRM आहे, राईट. सेल्सफोर्स इज ऑल्सो अ प्लॅटफॉर्म where we can develop the applications, right. म्हणजे सेल्सफोर्स एक CRM पण आहे आणि एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण ऍप्लिकेशन बनवू शकतो. CRM कशासाठी यूज होणार आहे? CRM इज वन सॉफ्टवेअर, एक सॉफ्टवेअर आहे. म्हणजे सेल्सफोर्स काय आहे? सेल्सफोर्स SaaS पण आहे आणि प्लॅटफॉर्म पण आहे, म्हणजे पॅस पण आहे, राईट. म्हणजे सेल्सफोर्स इज SaaS ॲज वेल ॲज पॅस, राईट. SaaS पण आहे, पॅस पण आहे. म्हणजे कसं, राईट, जो एंड युजर राहते, म्हणजे जो सेल्सफोर्स यूज करणार आहे, राईट, हुएवर युजर, राईट, त्याच्यासाठी ते SaaS आहे. म्हणजे एखादा सपोज आपण एखादं ऍप्लिकेशन बनवलं बँकसाठी, HDFC बँकसाठी. HDFC बँक मध्ये बसलेला एम्प्लॉई कॅशर ते ऍप्लिकेशन यूज करत आहे, त्याच्या बेनिफिटसाठी आहे, त्याच्यासाठी ते SaaS आहे, राईट. बट आपण डेव्हलपर आहे, त्यांनी आपल्याला सांगितले की मला एक नवीन फील्ड पाहिजे त्यामध्ये ऍड करून, राईट, जेणेकरून मला GST कॅल्क्युलेट करून भेटेल. तर जे लॉजिक लिहू आपण आणि ज्या गोष्टी त्यात ऍड करायला पाहिजे, आपल्यासाठी आपल्याला जो ऍक्सेस भेटत आहे तो पॅस आहे. म्हणजे सेल्सफोर्स इज SaaS ॲज वेल ॲज पॅस. SaaS पण आहे आणि पॅस पण आहे. दोन्ही केसेस मध्ये सेल्सफोर्स फुलफिल होत आहे. तर म्हणून क्लाउड कम्प्युटिंगच्या फ्लेवर मध्ये सेल्सफोर्स इज SaaS ॲज वेल ॲज पॅस. SaaS कोणासाठी? एंड युजरसाठी. आणि फॉर द डेव्हलपर इट इज पॅस एन्व्हायरमेंट, राईट. पॅस. आता मी काही वेळानं तुम्हाला सेल्सफोर्स पॅस कसं दिसते आणि सेल्सफोर्स SaaS कसं आहे, राईट, हे दोन्ही गोष्टी दाखवून देईन, राईट. ओके, परफेक्ट. क्लिअर आहे एवढं, राईट. परफेक्ट. आणखी एखादा क्वेश्चन होते की क्लाउड कम्प्युटिंग मध्ये, राईट, तुम्ही AWS ऐकलं असेल. AWS, राईट. GCP, अझूर, राईट. अझूर, राईट. हे सगळे तुम्ही क्लाउड्स ऐकले असेल, राईट. आणि एक क्लाउड आपण नवीन ऐकत आहे, सेल्सफोर्स, राईट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑल ऑफ दिस? यांच्यामध्ये डिफरन्स काय? तर सेल्सफोर्स हा एक क्लाउड आहे ज्यावर आपण पॅस म्हणजे सेल्सफोर्स हा SaaS यूज करतो, पॅस यूज करतो, राईट. आणि ओके, बट GCP, AWS, अझूर हे तिन्ही प्रकारचे फ्लेवर सपोर्ट करतात. म्हणजे इट इज SaaS, पॅस आणि IaaS, राईट. वाय? कारण की सेल्सफोर्स यावर आपण स्टोरेज म्हणून यूज नाही करू शकत तो. बट AWS, GCP आणि अझूर हे जे क्लाउड आहे ती युटिलिटी क्लाउड आहे. युटिलिटी क्लाउड म्हणजे कसं? युटिलिटी क्लाउडची डेफिनेशन काय राहणार आहे की सपोज मी एक फिल्म मेकर आहे, राईट. म्हणजे सपोज मला एक मोठा पिक्चर बनवायचा आहे 500 करोडचा, तर मी तो माझ्या लॅपटॉपवर एडिट करणार आहे का? ऑब्विसली नाही, कारण की त्याला 500 करोड लागले. ते शूट होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते शूट झाल्यावर, राईट, त्याची सिक्युरिटी पण लीक नाही झाला पाहिजे. म्हणून मी काय करेल, मी पर्टिक्युलरली एखाद्या अझूर, AWS किंवा GCP ला कॉल करेल की मला असं एन्व्हायरमेंट पाहिजे जिथे माझ्या मूवीच्या क्लिप्स ह्या सिक्युअर्डली होस्ट होतील, राईट. सेकंड रिक्वायरमेंट काय राहील?
की मी आता मला सपोज आता होस्ट केला, मी होस्ट केल्यावर आता मी माझ्या डिझायनरला किंवा जो काही कोणी एडिटर आहे त्याला असं म्हणेन की तिथून एक क्लिप डाउनलोड कर, तुझ्या लॅपटॉप मध्ये एडिट कर, सेम सिक्युरिटी ब्रीच झालाय. तर माझं कन्सर्न काय राहील की त्याला एक असं एन्व्हायरमेंट पाहिजे आहे की जो फक्त लॉग इन करेल आणि लॉग इन केल्यावर ब्राउझरवर त्याचं ते जे काही एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे ते चाललं पाहिजे. ठीक आहे, तर ते कोण प्रोव्हाइड करून देईल? ते पण AWS, GCP आणि Azure. त्यानंतर नेक्स्ट, सपोज तो एखाद्या दिवशी बाहेर गावी गेला कुठे, ठीक आहे, तर त्याला त्याच्याच लॅपटॉप वरून राईट ते ऍक्सेस झाला पाहिजे, त्याच्या मोबाईल वरून ऍक्सेस नाही झाला पाहिजे, कारण तो डाउनलोड करू शकेल ना ऑब्विसली, राईट. तर म्हणून हे सगळं रिक्वायरमेंट म्हणजे माझी जशी युटिलिटी म्हणजे युसेज, माझं जसा युसेज तशा प्रकारचं सोल्युशन AWS, GCP, Azure हे प्रोव्हाइड करू शकतात. म्हणून याला युटिलिटी क्लाउड म्हणतो. म्हणजे इथे तिन्ही फ्लेवर्स फॉलो झालेले आहे. SaaS पण आहे, राईट, पॅस पण आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिसेस पण आहे. क्लिअर आहे हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम AWS, GCP, Azure आणि Salesforce, राईट. कशा प्रकारे डिफरंट आहे हे क्लिअर आहे सर्वांना, राईट. परफेक्ट. सो दीज आर द डिफरन्स बिटवीन AWS, Azure आणि GCP. नाउ कमिंग टू नेक्स्ट टॉपिक, दॅट इज टाइप्स ऑफ क्लाउड. टाइप्स ऑफ क्लाउड. आता आपण काय बघितलंय? क्लाउड कम्प्युटिंगचे टाइप्स बघितले, क्लाउडचे टाइप्स नाही बघितले. क्लाउड्सचे 4 टाइप्स आहेत, राईट. पब्लिक क्लाउड, सेकंड प्रायव्हेट क्लाउड, community cloud, right, or hybrid cloud. Perfect, right. Public cloud म्हणजे the cloud which allows general public to use it, right. असा क्लाउड जो जनरल पब्लिक साठी ओपन आहे, कोणी पण त्याला ऍक्सेस करू शकते, त्याला आपण पब्लिक क्लाउड म्हणत आहे. द क्लाउड which can access by general public, right, is called as public cloud, right. जसं जीमेल, आता जीमेल मध्ये मला अकाउंट ओपन करायला काही लागत आहे का? काहीच लागत आहे, कोणी पण करू शकते. फेसबुक, राईट. फेसबुक मध्ये अकाउंट ओपन करायला काही यूज करावं लागते का मला? नाही. काही ऍक्सेस लागणार आहे का? नाही. त्याला आपण म्हणत आहे पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड मध्ये काय राहत असतात? पब्लिक क्लाउडचे काही फीचर्स आहे, राईट. आता पब्लिक क्लाउड मोस्टली नाही का हे आपण म्हणू शकतो लेस सिक्युअर्ड असतात. खूप जास्त सिक्युरिटी यात कन्सर्न्स नसतात, राईट. यामध्ये जे पॉलिसीज असतात, पॉलिसीज म्हणजे काय असतात? जसं लॉग इन पॉलिसीज आहे. म्हणजे आता इमॅजिन करा, फेसबुकवर सगळे लोक आहे, तुम्ही पण आहे, मी पण आहे, किंवा नरेंद्र मोदी पण आहे, राईट. सर्वांच्यासाठी, राईट, जे पॉलिसी आहे लॉग इन पॉलिसी, म्हणजे मला जर OTP मागत असेल ते, तर नरेंद्र मोदीला पण OTPच मागत आहे, राईट. सेम युनिक सर्वांसाठी सेम पॉलिसीज आहेत, राईट. पब्लिक क्लाउड मध्ये सिक्युरिटी सेम आहे, राईट. त्यानंतर शेअर्ड एन्व्हायरमेंट आहे. शेअर्ड एन्व्हायरमेंट म्हणजे काय असते? आता सपोज मी एक युजर आहे, नरेंद्र मोदी एक युजर आहे, आम्ही दोघांनी एका टाइमला 2 फोटो टाकले, होऊ शकते एका कुठल्या तरी डेटा सेंटरवर एकाच पर्टिक्युलर नोडवर, राईट, आमच्या दोघांचे फोटो स्टोअर असतील, राईट. असं नाही आहे की ते मोठे पॉलिटिशियन आहे तर त्यांचे फोटोज एका चांगल्या सही ठिकाणी होस्ट राहतील आणि माझे कुठेही राहतील, राईट. शेअर्ड एन्व्हायरमेंट आहे, प्रत्येक जण हा म्हणजे शेअर करत आहे ते एन्व्हायरमेंट, राईट. दिस इज द फीचर ऑफ द पब्लिक क्लाउड. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय? असं एन्व्हायरमेंट, राईट, जे प्रायव्हेट असते. प्रायव्हेट म्हणजे लाईक ज्यांना फक्त ऍक्सेस करायचा आहे तेच ऍक्सेस करू शकतात. लाईक बँक नेट बँकिंग, राईट. नेट बँकिंग मध्ये जर माझं SBI मध्ये अकाउंटच नसेल तर मी नेट बँकिंग चालू करू शकतो का? त्याची नाही करू शकत. इट इज अ प्रायव्हेटली ओन्ड बाय. सपोज आता इन्फोसिस मध्ये एक HRMS आहे. HRMS म्हणजे इन्फोसिसचे एम्प्लॉई जिथे लिव्ह टाकतात, जिथे ते पाहू शकतात त्यांची इन्फॉर्मेशन. मी इन्फोसिस मध्ये कामच नाही करत आहे, मी ऍक्सेस करू शकतो का? ते नाही करू शकत. त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट क्लाउड, म्हणजे विच इज रेस्ट्रिक्टेड टू द पीपल, राईट. म्हणजे ज्यांना ऍक्सेस आहे तेच ऍक्सेस करू शकते, त्याला प्रायव्हेट क्लाउड म्हणतो, राईट. थर्ड, कम्युनिटी क्लाउड. कम्युनिटी क्लाउड म्हणजे कसं की जे एक मिडलवेअर म्हणून काम करते. आता तुम्हाला एक कम्युनिटी क्लाउडचं एक्झाम्पल सांगतो. ICICI बँक, राईट. एक ICICI बँक आहे आणि एक SBI आहे, राईट. आता मला ICICI बँक मधून
एक युजर आहे शुभम नावाचा, राईट. हा SBI बँक मधल्या राम नावाच्या युजरला पैसे पाठवत आहे, राईट. तर ICICI बँकला, राईट, रामचा अकाउंट नंबर माहित आहे का? ICICI बँक आणि SBI आर कॉम्पिटिटर्स, एकमेकाचे खूप जास्त कॉम्पिटिटर आहे. तर यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं होते, हे एकमेकाला शेअर पण नाही करत. म्हणजे ICICI सांगितलं आहे की शुभमचा अकाउंट नंबर 1234 आहे, राईट, आणि रामचा अकाउंट नंबर 456 आहे, 456 वर ट्रान्झॅक्शन करा. तर ते पण शेअर नाही करत. यांच्या मधात असते एक RBI. ही RBI आहे, राईट. आता RBI काय करेल, RBI विल ऍक्ट ऍज अ कम्युनिटी. म्हणजे RBI काय करेल, म्हणजे ICICI बँक वरून जे पैसे आलेले आहे, राईट, ते RBI वर येईल आणि RBI कडे सगळ्या युजर्सचा डेटा आहे, राईट. ते बरोबर जर व्यवस्थित असेल, राईट, व्यवस्थित असेल तर ते ट्रान्झॅक्ट करतील, नाहीतर, राईट, पैसे थोड्या वेळात वापस पाठवेल, राईट. म्हणजे जेव्हा आपलं ट्रान्झॅक्शन फेल होते कधी कधी, तेव्हा पैसे आपोआप कसे वापस येतात, कारण की RBI इज देअर, राईट, जे एंड टू एंड ट्रान्झॅक्शन परफॉर्म करते. आता इथे RBI इज ऍक्टिंग ऍज अ कम्युनिटी फॉर ऑल द बँक्स, राईट. यामध्ये काय आहे, RBI ICICI आणि SBI ला दोघांना सेम ट्रीट करत आहे. का बरं? कारण ते कम्युनिटीला मॅनेज करत आहे. एका कोऑपरेटिव्ह बँकला पण सेम ट्रीट करत आहे. म्हणून, राईट, दिस इज द एक्झाम्पल ऑफ कम्युनिटी क्लाउड. म्हणजे कम्युनिटी क्लाउड काय, एखादा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर हे जर म्हणजे हे जर ग्रुप ऑफ पीपल किंवा कम्युनिटीसाठी बनलेलं असेल, राईट, तर त्याला आपण कम्युनिटी क्लाउड म्हणतो, राईट. म्हणजे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज बिल्ड फॉर group of organization, group of organization, right, is called as community cloud. याला community cloud म्हणतो आपण, right. Okay. Next is hybrid cloud. Hybrid cloud म्हणजे काय, when it is also called as future concept. याला future concepts म्हणतात, राईट. तुम्ही कधी लिंक्डइन वर लॉग इन केलेला, लिंक्डइन वर लॉग इन केलेला आहे, तर आता लिंक्डइनच्या लॉग इन पेज वर कसं येते, दिस इज द लॉग इन पेज ऑफ लिंक्डइन. इथे युजर नेम टाका मध्ये, राईट, पासवर्ड टाका, राईट, ते साइन इन साइन अपचं बटन येईल, राईट, आणि त्याच्या खाली 2-3 ऑप्शन येईल, लॉग इन विथ फेसबुक, लॉग इन विथ ट्विटर, लॉग इन विथ जीमेल, लॉग इन विथ एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट. आता व्हॉट इज दिस लॉग इन विथ जीमेल, राईट, इट इज कॉल्ड ऍज सिंगल लॉग इन पॉलिसी. यामध्ये काय म्हणतात, सिंगल लॉग इन पॉलिसी म्हणतात. म्हणजे जर मी यावर क्लिक केलं तर काय होईल, माझा इथे क्लिक केल्याबरोबर, राईट, मला चूज करायला लावेल जीमेल की कोणत्या ईमेल, म्हणजे लिस्ट ऑफ ईमेल्स राहतील ना माझ्याकडे, राईट, त्यातला कोणत्या ईमेलने लॉग इन करायचं आहे. मी जर ते ईमेल चूज केला तर गुगल चेक करेल की शुभम हा रिअली तो शुभम आहे का, आणि मेसेज पास करेल लिंक्डइनला की ही इज जेन्युइन पर्सन, प्लीज गिव्ह हिम ऍक्सेस. आता ऍक्च्युअली मध्ये काय होत आहे की गुगल हा डेटा शेअर करत आहे का लिंक्डइन सोबत, नाही, तो फक्त सिग्नल शेअर करत आहे. सिग्नल म्हणजे यस ही इज राईट पर्सन, राईट, नो ही इज नॉट राईट पर्सन, राईट. फक्त याला काय म्हणत आहे, हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड म्हणजे असं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ज्यामध्ये, राईट, एक दुसऱ्यासोबत कम्युनिकेट करत आहे, राईट, बट दे आर नॉट शेअरिंग द इन्फॉर्मेशन, राईट. त्याला हायब्रिड क्लाउड म्हणत आहे आपण, राईट. याला कनेक्टिंग 2 or more types of cloud is called as hybrid cloud, simply, right. मोर दॅन वन क्लाउड जर एकामेकासोबत बोलत असेल व्यवस्थित तर त्याला आपण हायब्रिड क्लाउड म्हणतो. सो दीज आर द टाइप्स ऑफ क्लाउड जे आपल्याला एक्सप्लोर करायचे होते, राईट. यातला आपला जे राहणार आहे मेजर हा प्रायव्हेट क्लाउड राहणार आहे. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे आपण जेही अप्लिकेशन बनवणार आहे ते ऑब्विसली ओपन टू ऑल नाही राहणार आहे, राईट. ते एंटरप्राइज लेवलचं अप्लिकेशन राहणार आहे. एंटरप्राइज लेवलचं अप्लिकेशन म्हणजे एखाद्या हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम राहील, किंवा एखादा बँक अप्लिकेशन राहील, किंवा एखादा बिझनेस मॅनेजमेंट अप्लिकेशन राहील, राईट. त्याला रेस्ट्रिक्टेड राहणार आहे. तर हे टाइप्स ऑफ क्लाउड्स आपल्याला माहित असले पाहिजे, राईट. तुम्हाला क्वेश्चन्स होऊ शकते, फ्रेशर्सला तर होऊ शकते, ठीक आहे. सो देर आर 4 types of cloud: public cloud, private cloud, community cloud, hybrid cloud. These are the 4 types of cloud. Okay, क्लिअर आहे एवढं, सर्वांना क्लिअर आहे, ठीक आहे. सो लेट्स रिवाइज करू आपण काय काय बघितलेलं आतापर्यंत. सो जस्ट होल्ड. So we started today's session with actually cloud computing, right? Then we discussed about generations, right? Cloud computing generations मध्ये
फर्स्ट जनरेशन होती, राइट, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट. Second generation is VPN. Third generation is cloud computing, right. त्यानंतर आपण फ्लेवर्स बघितले होते, फ्लेवर्स किंवा टाइप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. यामध्ये पहिला फ्लेवर SaaS, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिसेस. एखादी सर्व्हिस जर आपल्याला ऍज अ सॉफ्टवेअर इंटरनेटवर कन्झ्युम करत आहे फक्त फॉर अवर बेनिफिट, त्याला आपण सॉफ्टवेअर ऍज सर्व्हिसेस म्हणतो. एखादा CRM, एखादा अप्लिकेशन, क्लाउड बेस्ड अप्लिकेशन, त्याला SaaS म्हणत आहे आपण, राईट. नेक्स्ट इज PaaS, प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस. प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणजे एखादी सर्व्हिस जर आपण ऍज अ प्लॅटफॉर्म यूज करत आहे टू डेव्हलप समथिंग न्यू, काही ना काही नवीन डेव्हलप करायला, त्याला प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसेस म्हणत आहे. आता SaaS चे एक्झाम्पल कोणते? ईमेल, राईट. त्यानंतर ईमेल, राईट. त्यानंतर CRM, राईट. ओके. PaaS चे एक्झाम्पल कोणते आहे? राईट, GoDaddy, कॅनवा, राईट. त्यानंतर नेटफ्लिक्स इज ऑल्सो अ PaaS. हाऊ इट इज PaaS? कारण की त्या प्लॅटफॉर्मवर जे आपण मूवीज पाहत आहे त्यावरून आपण आपलं रिकमेंडेशन सिस्टम बिल्ड करतो अननोइंगली, राईट. आपल्याला म्हणजे माझं नेटफ्लिक्स आणि तुमचं नेटफ्लिक्स इज टोटली डिफरंट, राईट. वेगळ्या प्रकारची लिस्ट येतात, राईट. दॅट इज अ PaaS ऑल्सो, प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस. ते ऍज अ प्लॅटफॉर्म यूज करत आहे, कन्झ्युम करत आहे आपण, आणि अननोइंगली आपण तिथे बनवत आहे गोष्टी. दॅट इज प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस, ठीक आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, राईट. इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस म्हणजे अशी एखादी सर्व्हिस ज्यामध्ये हार्डवेअर इज रिप्लेस्ड विथ क्लाउड. हार्डवेअर जर क्लाउडने रिप्लेस होत असेल तर त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस म्हणत आहे. असं इन्फ्रास्ट्रक्चर जे हार्डवेअर रिप्लेस करत आहे, लाईक पेन ड्राईव्ह, राईट. त्यानंतर रिमोट डेस्कटॉप, तुम्ही ऐकलं असेल. रिमोट डेस्कटॉप काय असते? जर माझा लॅपटॉप हा i3 आहे आणि मला i7 लॅपटॉप पाहिजे, तर मी काय करेन? मी क्लाउडवर i7 लॅपटॉप सेटअप करून ब्राउझरवर यूज करू शकतो आजकाल. दॅट इज द रिमोट डेस्कटॉप, राईट. तर त्याला रिमोट डेस्कटॉप म्हणतात. ते पण एक इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिसेस म्हणून ओळखलं जातं. फायरवॉल्स आहेत मल्टिपल, राईट. ते पण इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिसेस म्हणून आपण यूज करू शकतो. ओके. त्यानंतर आपण एक्सप्लेन केले टाइप्स ऑफ क्लाउड. टाइप्स ऑफ क्लाउड मध्ये पहिला क्लाउड पब्लिक क्लाउड, राईट. सेकंड प्रायव्हेट क्लाउड, राईट. थर्ड कम्युनिटी क्लाउड, राईट. अँड फोर्थ हायब्रिड क्लाउड. व्हॉट इज प्रायव्हेट क्लाउड? प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय? जे प्रायव्हेटली कन्झ्युम करू शकतात फक्त लिमिटेड रेस्ट्रिक्टेड पीपल्स, त्याला आपण प्रायव्हेट क्लाउड म्हणतो. पब्लिक क्लाउड म्हणजे काय? जे जनरल पब्लिक साठी ओपन असते त्याला पब्लिक क्लाउड म्हणतो. कम्युनिटी क्लाउड म्हणजे काय? जी ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन, राईट, किंवा एखादी गव्हर्निंग बॉडी, राईट, मेंटेन करायसाठी यूज करते, त्याला कम्युनिटी क्लाउड म्हणतो. सपोर्टेड बाय कम्युनिटी असते ते मोस्टली, राईट. आणि हायब्रिड क्लाउड म्हणजे काय? असं क्लाउड ज्यामध्ये दोन क्लाउड एकामेकासोबत बोलत आहे त्याला हायब्रिड क्लाउड म्हणतो, राईट. सो दीज आर द टाइप्स ऑफ क्लाउड. याला आपण टाइप्स ऑफ क्लाउड म्हणतो. नाउ कमिंग टू, राईट, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सेल्सफोर्स कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सेल्सफोर्स, व्हॉट इज सेल्सफोर्स? सेल्सफोर्स इज CRM अँड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म, राईट. आता सेल्सफोर्स CRM आणि डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे म्हणजे काय? PaaS पण आहे आणि SaaS पण आहे, राईट. PaaS कोणासाठी आहे? PaaS फॉर डेव्हलपर्स, राईट. डेव्हलपर्स साठी PaaS आहे, राईट. आणि SaaS कोणासाठी आहे? SaaS फॉर, राईट, एंड युजर्स साठी SaaS आहे. आता उद्या काय करणार आहे आपण? आजच ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे तुम्ही सेल्सफोर्स वर लॉग इन क्रिएट करू शकता आणि तुमचं डेव्हलपर अकाउंट क्लेम करू शकता सेल्सफोर्स वर, राईट. काय करायचं आहे? राईट, हाऊ टू क्रिएट द डेव्हलपर अकाउंट ऑन सेल्सफोर्स, राईट. यावर आपण आता कॉन्सन्ट्रेट करणार.
कशासाठी डेव्हलपर अकाउंट ओपन करणार आहे आपण आधी पहिले अंडरस्टँड करू सेल्सफोर्स प्लॅटफॉर्म काय आहे आणि त्यानंतर मग त्यावर बिल्ड करणं स्टार्ट करू. ओके, सो काय करायचं आहे डेव्हलपर अकाउंट बनवायसाठी जस्ट फॉलो द स्टेप्स. राईट, स्टेप 1. राईट, स्टेप 1 इज गो टू गुगल वर जायचं आहे. राईट, आय एम शेअरिंग माय स्क्रीन. राईट, आय होप इट इज विजिबल. राईट, गुगल वर जायचं आहे. गुगल वर गेल्यानंतर राईट जस्ट सर्च फॉर SFDC. राईट, डेव्हलपर राईट, साइन अप. राईट, ओके, पहिल्या लिंक वर जायचं आहे डेव्हलपर एडिशन साइन अप वर. राईट, इथे गेल्यानंतर व्हॉट इज दिस, इट इज साइन अप फॉर द सेल्सफोर्स डेव्हलपर एडिशन, अ फुल फीचर्ड कॉपी ऑफ प्लॅटफॉर्म फॉर फ्री. राईट, काय करू शकतो आपण ना, build app fast with drag and drop tools, customize data model on click. Right, go further with Apex code. Right, integrate with in anything using powerful APIs. Right, stay protected. Right, त्यानंतर कस्टमाइज द UI वगैरे वगैरे सगळं काय करू शकतो. इथे काय करायचं आहे, इथे तुमचं नाव टाका पहिले. राईट, शुभम. राईट, इथे शेंद्रे. राईट, ईमेल यूज करतो मी शुभम gradex@gmail.com. परफेक्ट, व्हॉट इज युअर रोल, जो तुमचा फेवरेट रोल आहे तो इथे चूज करा. एनी कंपनी जी तुम्हाला आवडते ती कंपनी लिहा. राईट, त्यानंतर एनी रिजन इज इम्पॉर्टंट. इंडिया रिजन चूज करा. इंडिया रिजन का बरं, कारण की इट इज अ क्लाउड बेस. जर इंडियाने ऑस्ट्रेलिया चूज केला तर तुमचा ऑस्ट्रेलियाच्या डेटा सेंटरवर सेट होते सगळं. राईट, इंडिया आहे तर इंडियन मलेशियाला सेट होईल, म्हणजे इंडियाच्या जवळ जे आहे डेटा सेंटर तिथे. राईट, त्यांनी काय होईल की तुमचं जे जर तुम्ही US किंवा UK वगैरे चूज केलं इथे तर स्लो होईल सिस्टम, कारण की इतक्या दुरून रिक्वेस्ट रिस्पॉन्स थोडासा स्लो होते म्हणून. ठीक आहे, स्टेट आणि प्रोव्हिन्स मध्ये तुम्ही कोणताही स्टेट आणि प्रोव्हिन्स जिथे तुम्ही बिलॉंग करत आहे ते तुम्ही ऍड करू शकता. पोस्टल कोड, परफेक्ट, आणि युजर नेम. मेक शुअर की तुमचं युजर नेम सेम ऍज जीमेल आहे. माझ्या केसमध्ये मी दुसरं देतो. ठीक आहे, तुम्ही काही पण युजर नेम लक्षात ठेवायचं आहे. बट मेन गोष्ट काय की तुमचं युजर नेम हा आठवण असला पाहिजे तुम्हाला. जर युजर नेम नाही आठवलं तर मग लॉग इन होणार नाही. म्हणून मी एक शुभम11@gradex.in. राईट, हा माझा युजर नेम आहे शुभम11@gradex.in. राईट, अँड साइन मी अप केल्यावर जस्ट होल्ड फॉर द 10 मिनिट्स. राईट, 10 मिनिट्स मध्ये तुमचा एन्व्हायरमेंट सेटअप होईल आणि या पर्टिक्युलर ईमेलवर या पर्टिक्युलर ईमेलवर तुम्हाला सगळे क्रेडेन्शियल्स येऊन जातील. Just we had to wait. Perfect, yes. परफेक्ट, राईट, ओके झालेला आहे. लेट मी चेक माय ईमेल चेक करतो मी. वेळ लागते कधी कधी ईमेल यायला, 10 मिनिट पण लागू शकतात. सो हॅव अ पेशन्स. राईट, पेशन्स ठेवायचे. यायचं आहे. सो ईमेल यायचा आहे, ईमेल येऊन जाईल. ठीक आहे, थोड्या वेळाने ईमेल येईल. ईमेल कशा प्रकारचा येईल तुम्हाला दाखवून देतो. माझ्याकडे आहे ईमेल. राईट, डेव्हलपर. असं काहीतरी ईमेल येईल, वेलकम टू सेल्सफोर्स, क्लिक बिलो टू व्हेरीफाय. राईट, असं तुमचं इथे इथे युजर नेम वगैरे लिहून येईल, हा लिंक लिहून येईल. यावर व्हेरीफाय वर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय वर क्लिक केल्यावर तिथे 2 गोष्टी तुम्हाला विचारेल. सिक्युरिटी क्वेश्चन, काही क्वेश्चन्स राहतील. व्हॉट इज युअर पेट्स नेम वगैरे वगैरे, तो क्वेश्चनचा आन्सर टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. राईट, पासवर्ड आठवण ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा पासवर्ड सेट करायचा, तो कन्फर्म करायचा आहे अँड दॅट्स इट. डन केल्याबरोबर तुम्ही तुमच्या सेल्सफोर्स मध्ये लॉग इन व्हाल डायरेक्ट. ठीक आहे, सो हे एवढ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा and then we will tomorrow start exploring the Salesforce. काय आहे Salesforce मध्ये CRM मध्ये आपण काय काय करू शकतो या गोष्टी आपण हळूहळू समजू. ठीक आहे, जर काही डाऊट असेल कोणाला तर तुम्ही विचारू शकता ऑनलाईन. स्क्रीन इज नॉट विजिबल, जस्ट होल्ड. ओके, फाईन. राईट, असं काहीतरी ईमेल येईल. राईट, Salesforce
व्हेरीफाय युअर अकाउंट. परफेक्ट. असा वेलकम टू सेल्स फोर्स, राईट. इथे तुमचं URL आणि तुमचं नाव, राईट, युजर नेम लिहून येईल. व्हेरीफाय वर क्लिक केल्यावर मग तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे. नाही झालं, उद्या मी व्हेरीफाय करून दाखवेल ऍट द स्टार्ट ऑफ द लेक्चर, राईट, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे. क्लिअर आहे. जस्ट फिल दॅट फॉर्म, राईट. आज फक्त फॉर्म फिलअप करा, राईट. ईमेल पासूनची प्रोसिजर आपण नंतर करणार. ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता गाईज. एनीवन? आपण SFDC म्हणजे प्लॅटफॉर्म बिल्डर, राईट. ह्या पर्टिक्युलर अप्लिकेशन या पर्टिक्युलर फ्लेवरवर चालू आहे. यात आपण कोणते कोणते अप्लिकेशन कॉन्फिगर करू शकतो, सगळ्या प्रकारचे, म्हणजे सेल्स क्लाउड, सर्व्हिस क्लाउड, मार्केटिंग क्लाउड, तिन्ही अप्लिकेशन करू शकतो. बट आपण काय शिकत आहे, आपण एक नवीन अप्लिकेशन बनवणं शिकत आहे. जुनं एडिट तर करता येईलच, नवीन शिकत आहे बनवणं तर स्क्रॅच पासून. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे, राईट. आय सी यू टुमॉरो. उद्या पण क्लास राहील, तर उद्या म्हणजे सेम टायमिंगला राहील. आणि उद्या आपण जर तुमचं काही प्रॉब्लेम आला, ईमेल वगैरे नाही आला, तर लेट मी नो. ठीक आहे, सॉल्व्ह करू. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज.